स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। दादा नमस्ते, गाव कोणतं आपलं? काठापूर। काठापूर। त्या पाहता आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत। हो 4 तुल्यबळ उमेदवार आहेत या ठिकाणी। बरोबर। एकंदरीत पाहता कोण विजय होईल तुम्हाला वाटतं? आता सध्या जास्त शक्यता डॉक्टर पोकळ्यांची दिसते। ज्या त्यांचे जे वातावरण आहे त्यांच्याबद्दलचं, त्यांची जी समाजात सगळ्या जनसामान्यांच्या ते सुखदुःखात नेहमी सहभागी असतात। गेल्या इलेक्शन तर आत्ता लागले, पण गेल्या 5 वर्षापासून ते मला वाटतं लोकांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होत असतात। त्यामुळे त्यांचंच काम जास्त वाटतंय। म्हणून डॉक्टरांचं तर नाही, असं नाही। जे जे खरं आहे ते समाजापुढे मांडलं पाहिजे। एकंदरीत काय कौल वाटतो जनतेचा जिल्हा परिषद गटातला? एकंदरीत आता जे शिवसेना पक्षाचे धनुष्यबाणचे चिन्ह आहे त्याची हवा सगळ्यात जास्त वाटते आताच्या कालावधीमध्ये, आणि तेच धनुष्यबाण डॉक्टर पोकळे साहेबांनी घेतलेले आहे। त्यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे। देवदत्त निकम साहेब यांचा पाठिंबा आहे डॉक्टरांना। एकंदरीत काय वाटतं तुम्हाला, नक्की जनमत राहील का पाठीमागे? देवदत्त निकम साहेब हे सुद्धा गेल्या 5 ते 10 वर्षापासून जनसामान्यांमध्ये त्यांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होतात, आणि ते अशा माणसाचा पाठिंबा डॉक्टर पोकळे साहेबांना असेल तर ते नेहमी चांगलीच गोष्ट आहे। आणि त्यांचा सुद्धा त्यांच्या चेअरमन निकम साहेबांच्या पाठिंब्यामुळे डॉक्टर पोकळे यांचा विजय हा जवळ निश्चित झालेला आहे।